मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक ज्ञान देणारा ग्रंथ, चांगदेव 65. या ग्रंथामध्ये संत परंपरेतील महान संत ज्ञानेश्वर यांनी केवळ 65 वयामध्ये जीवनाचे खोल रहस्य सांगितलं आहे. आपण कोण आहोत, हे जग खरंच आहे का, आणि खरं सुख कशात आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली ओवी. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावे मग ग्रासू प्रगटला करी. अर्थ: परमेश्वर सर्व जगात अदृश्यपणे पसरलेला आहे आणि नंतर स्वतःला प्रकट करतो, त्याला नमस्कार. ओवी नंबर 2. तो अद्वय अनंतू परिपूर्ण परमानंदू, ज्याचा नाही अंतू आदि न देखे. अर्थ: तो परमेश्वर अद्वैत एकमेव आहे, अनंत आणि परिपूर्ण आनंद स्वरूप आहे, त्याला ना सुरुवात आहे ना शेवट. तिसरी ओवी. जैसा आकाशाशी आकार नाही, तैसा तो दिशेनं काही, सर्वांमध्ये राहे तरीही वेगळा नाही. अर्थ: जसा आकाशाला आकार नसतो तसंच परमात्मा दिसत नाही, पण तो सर्वत्र आहे. चौथी ओवी. तोची जीव तोची शिव, भेद नाही तत्वतः, अज्ञानामुळे भाव वेगळेपणा. अर्थ: जीव मनुष्य आणि शिव परमात्मा हे मुळात एकच आहे, पण अज्ञानामुळे वेगळेपणा वाटतो. पाचवी ओवी. जैसे आरशामध्ये रूप दिसते परंतु नाही स्पर्श, तैसे जगाचे स्वरूप भास मात्र. अर्थ: आरशात दिसणारं रूप खरं नसतं, तसंच हे जग फक्त भास माया आहे. सहावी ओवी. स्वप्नी दिसे जे काही, जागे झाली नाही काही, तैसे हे जग आहे काही, मृगजळ. अर्थ: स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात, तसंच हे जगही तात्पुरतं आहे. ओवी सातवी. ज्ञान झाल्या वाचून नाही सुटे भ्रमबंधन, सत्य जाणे तोच जन मुक्त होई. अर्थ: ज्ञानाशिवाय अज्ञानाचा भ्रम दूर होत नाही, जो सत्य जाणतो तोच मुक्त होतो. ओवी 8. अहंकाराचा त्याग ह्याची खरे साधन मार्ग, त्याने होय निरभ्र भाग आत्मज्ञानी. अर्थ: अहंकार सोडणे हा खरा साधनेचा मार्ग आहे, त्यामुळे आत्मज्ञान मिळतं. ओवी 9. ज्याची नाही ममता तोची पावे परमात्मा, सोडून दे सर्व भावना अहंभाव. अर्थ: ज्याला आसक्ती नाही तोच परमात्मा प्राप्त करतो. ओवी 10. जाणे स्वतःचे स्वरूप तोची खरा ज्ञानिरूप, जगी वागे निरूप शांत चित्त. अर्थ: जो स्वतःचे खरं स्वरूप ओळखतो तोच खरा ज्ञानी आहे आणि तो शांत राहतो. ओवी 11. ज्याचे नाही देहाभिमान, त्याशी नाही जन्म मरण, तोची झाला ब्रह्मा समान ज्ञानी जन. अर्थ: ज्याला शरीराचा अहंकार नाही, त्याला जन्म मरणाचा त्रास नसतो, तो ब्रह्मस्वरूप असतो. ओवी 12. ज्याशी नाही इच्छा काही, त्याला दुःख स्पर्शे नाही, पूर्णत्व त्याच्या पाशी आहे सदैव. अर्थ: ज्याच्या मनात इच्छा नाही तो दुःखापासून दूर राहतो आणि नेहमी समाधानी असतो. ओवी 13. जैसे सागर स्थिर राहे, तरंग येती जाती पाहे, तैसे ज्ञानी मन पाहे संसार. अर्थ: जसं समुद्र स्थिर असतो आणि लाटा येत जातात, तसा ज्ञानी माणूस संसाराकडे शांतपणे पाहतो. ओवी 14. कर्म करीत असता अंतरी नाही कर्मेतपणा करतेपणा, तोची खरा योगी ज्ञाता मुक्त झाला. अर्थ: जो कर्म करताना मीच करतो असा अहंकार ठेवत नाही, तोच खरा योगी आहे. ओवी 15. ज्याच्या अंतरी प्रकाश अज्ञानाचा नाही अंश, तोची पाहे सर्व विशेष एक रूप. अर्थ: ज्याच्या मनात ज्ञानाचा प्रकाश आहे, त्याला सर्वत्र एकच सत्य दिसते. ओवी 16. भेदभाव सोडिला ज्याने, तोची मिळे परम सत्याने, एकत्व जाणे ज्याने, तोच ज्ञानी. अर्थ: जो भेदभाव सोडतो तोच परम सत्य अनुभवतो. ओवी 17.
मन जिंकल्या वाचून नाही साधे आत्मज्ञान, मनचे आहे कारण बंध मोक्ष. अर्थ, मनावर नियंत्रण नसल्यास आत्मज्ञान मिळत नाही. मनच बंधन आणि मनच मुक्तीचं कारण आहे. ओवी 18. जैसे दीप अंधार घालवे, तसे ज्ञान अज्ञान नाशवे. प्रकाश झाल्यावरी ठावे सत्यरूप. अर्थ, जसा दिवा अंधार दूर करतो, तसं ज्ञान अज्ञान दूर करतं आणि सत्य समजतं. ओवी 19. ज्याशी नाही द्वेष, नाही लोभ मोह क्लेश, तोची झाला परमविशेष संत स्वरूप. अर्थ, ज्याच्या मनात द्वेष लोभ मोह नाहीत, तो संत स्वरूप होतो. ओवी 20. अवघे जग एक दिसे, भेद नाही असे भासे. असे ज्ञानी ज्यासी असे तोची मुक्त. अर्थ, ज्याला संपूर्ण जग एकसारखं दिसतं, भेदभाव नाही, तोच खरा मुक्त आहे. ओवी 21. जैसा सूर्य प्रकाश देई, तैसा आत्मा सर्वत्र राही, तो न करी काही साक्षी मंत्र. अर्थ, जसा सूर्य सर्वांना प्रकाश देतो पण काही करत नाही, तसा आत्मा फक्त साक्षी असतो. ओवी 22. देहबुद्धीचा जो त्याग, त्यासी नाही जन्माचा भाग, तोची मुक्तीचा मार्ग जाणे खरा. अर्थ, जो शरीर आणि बुद्धीचा अहंकार सोडतो, तो जन्म मरणातून मुक्त होतो. ओवी 23. ज्याशी नाही करतेपणा, नाही भोगाची कामना, तोची जाणे आत्मज्ञान सहजपणे. अर्थ, ज्याला मी करतो असा अहंकार नाही आणि भोगाची इच्छा नाही, त्याला आत्मज्ञान सहज मिळतं. ओवी 24. जैसे आकाश निरभ्र, तैसे चित्त होय शुद्ध, तेने दिसे सत्य स्पष्ट अंतरी. अर्थ, जसं स्वच्छ आकाश असतं, तसं मन शुद्ध झालं की सत्य स्पष्ट दिसतं. ओवी 25. ज्ञान झाले पूर्ण जेथे, तेथे नाही काही उणे, पूर्णत्वाने लक्षणे शांती असे. अर्थ, जिथे पूर्ण ज्ञान आहे, तिथे काही कमी नसतं आणि तिथे शांती असते. ओवी 26. अज्ञानाचा अंधार नाहीसे होई साचार, ज्ञानरूपी प्रकाश थोर उगवता. अर्थ, ज्ञानाचा प्रकाश आला की अज्ञानाचा अंधार पूर्णपणे नष्ट होतो. ओवी 27. ज्याशी नाही देहबुद्धी, तोची राहे सद्बुद्धी, असे ज्याचे अंतरशुद्धी, तोची ज्ञानी. अर्थ, जो शरीराला मी मानत नाही, त्याचं मन शुद्ध होतं आणि तोच ज्ञानी असतो. ओवी 28. जग हे मृग जळ जाणे, त्यात न अडकता राहणे, हेची खरे साधने संतांचे. अर्थ, जग हे मृगजळ भ्रम आहे, हे समजून त्यात अडकू नये, हेच संतांचे साधन आहे. ओवी 29. ज्याशी नाही आसक्ती, तोची पावे परमार्थी, त्याची स्थिती शांत होती निश्चळ. अर्थ, ज्याला आसक्ती नाही, तोच परमसत्य प्राप्त करतो आणि शांत राहतो. ओवी 30. जाणे आत्मतत्व खरे, तोची पार होई सारे, संसाराच्या पल्ल्याड जरे मुक्त होई. अर्थ, जो आत्म्याचं खरं स्वरूप ओळखतो, तो संसारातून पार होऊन मुक्त होतो. ओवी 31. ज्याचे मन स्थिर झाले, त्यासी ब्रह्म प्राप्त झाले, चंचलपण गेले निश्चळता. अर्थ, ज्याचे मन स्थिर होते, त्याला ब्रह्मज्ञान मिळते आणि त्याची चंचलता नष्ट होते. ओवी 32. विचार करून पाहे, कोण आपण कोण आहे, असे ज्याने जाणे, तोच ज्ञानी. अर्थ, जो मी कोण आहे असा विचार करतो आणि स्वतःला ओळखतो, तोच खरा ज्ञानी आहे. 33. दिसे जे काही भास, ते सर्व आहे नाशवंत, शाश्वत आहे आत्मतत्व जाणावे. अर्थ, जगात दिसणाऱ्या सर्व गोष्टी नाशवंत आहेत, पण आत्मा शाश्वत आहे. ओवी 34. ज्याने सोडिला मोह, त्याला आहे दुःख दोह, सुख दुःखाचा लोह न लागे. अर्थ, जो मोह सोडतो, त्याला दुःख होत नाही आणि तो सुख दुःखाच्या पलीकडे जातो. ओवी 35. ज्याशी नाही लोभ,
नाही विषयांचा छंद, तोची झाला आनंद स्वरूप. अर्थ, ज्याला लोभ आणि विषयांची आसक्ती नाही तोच खरा आनंद स्वरूप होतो. ओवी 36. जैसे कमळ पाण्यात तरी न भिजे त्यात, तैसा राहे संसारात ज्ञानी जन. अर्थ, जसं कमळ पाण्यात असूनही ओलं होत नाही तसा ज्ञानी माणूस संसारात राहूनही त्यात अडकत नाही. ओवी 37. ज्याचे गेले द्वैत त्याला नाही भय काही, एकत्व ज्याने पाहिले तोची मुक्त. अर्थ, ज्याला द्वैत भेदभाव नाही त्याला भीती वाटत नाही आणि तो मुक्त होतो. ओवी 38. सोडून दे अहंकार, जाणे आत्मस्वरूप सार, तोची पावेस पार भवसागर. अर्थ, अहंकार सोडून आत्म्याचं स्वरूप ओळखल्यावर माणूस संसारातून मुक्त होतो. ओवी 39. ज्याचे चित्त शांत झाले त्याचे सर्व साध्य झाले, पूर्णत्व त्याशी आले सहजपणे. अर्थ, ज्याचे मन शांत आहे त्याने सर्व काही साध्य केले आहे. ओवी 40. ज्याशी नाही भेद, सर्वत्र एकची वेद, असे ज्ञान ज्याचे नित्य तोचे ज्ञानी. अर्थ, ज्याला सर्वत्र एकच सत्य दिसतं आणि भेदभाव नाही तोच खरा ज्ञानी आहे. ओवी 41. ज्याने ओळखिले आत्मा, त्याला नाही काही कामा, तोची झाला परमधामा शांत स्वरूप. अर्थ, ज्याने आत्म्याचं स्वरूप ओळखलं त्याला काही करण्यास उरत नाही, तो शांत होतो. ओवी 42. ज्याचे गेले अज्ञान, त्याशी नाही भ्रमज्ञान, सत्याचं झाला भान पूर्णपणे. अर्थ, ज्याचं अज्ञान नष्ट झालं त्याला भ्रम राहत नाही आणि सत्य कळतं. ओवी 43. ज्याशी नाही ममता, तोची पावे परमता, त्याची स्थिती समता सर्वांशी. अर्थ, ज्याला माया ममता नाही तोच परमात्मा प्राप्त करतो आणि सर्वांशी समभाव ठेवतो. ओवी 44. ज्याने जिंकेले मन, त्याचे जिंकेले जग जाण, मनचे आहे कारण बंध मोक्ष. अर्थ, ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले, मनच बंधन आणि मुक्तीचं कारण आहे. ओवी 45. जैसे दीप उजळे घर, तैसे ज्ञान उजळे अंतर, अज्ञानाचा होय क्षयर प्रकाश. जसा दिवा घर उजळतो तसं ज्ञान मन उजळून अज्ञान नष्ट करतं. ओवी 46. ज्याचे गेले द्वेषभाव, त्याचा झाला सद्भाव, तोची जाणे खरा ठाव आत्म्याचा. अर्थ, ज्याच्या मनात द्वेष नाही तोच आत्म्याचं खरं स्वरूप ओळखतो. ओवी 47. ज्याशी नाही लोभ मोह, त्याला नाही दुःख दोह, तोची झाला निर्मोह संत जन. अर्थ, ज्याला लोभ आणि मोह नाही तो दुःखापासून मुक्त होतो. ओवी 48. जग हे भास मात्र, असे जाणे जो तत्वतः, तोची झाला मुक्तार्थ निश्चय. अर्थ, जग फक्त भास आहे हे जो ओळखतो तोच खरा मुक्त होतो. ओवी 49. ज्याशी नाही अहंभाव, तोची जाणे आत्माभाव, त्याला नाही ठाव दुःखाचा. अर्थ, ज्याच्यात अहंकार नाही तो आत्मज्ञान प्राप्त करतो आणि दुःख दूर होतं. ओवी 50. ज्याचे चित्त निर्मळ, त्याला दिसे सत्य सकळ, भ्रम नाही काही काळ अंतरी. अर्थ, ज्याचं मन स्वच्छ आहे त्याला सत्य स्पष्ट दिसतं. ओवी 51. ज्याने सोडिला देहाभिमान, त्याला नाही जन्म मरण, तोची झाला पूर्ण ज्ञान आत्मरूप. अर्थ, जो शरीराचा अहंकार सोडतो तो जन्म मरणातून मुक्त होतो. ओवी 52. ज्याशी नाही इच्छा काम, त्याचं झालं आत्मधाम, तोची जाणे खरे नाम ब्रह्माच. अर्थ, ज्याच्या मनात इच्छा नाहीत तो आत्मरूप होतो. ओवी 53. जैसे आकाश व्यापक, तैसा आत्मा सर्वत्र एक, त्याला नाही काही भेदक जाणावे. अर्थ, जसा आकाश सर्वत्र आहे तसाच आत्मा सर्वत्र आहे, त्यात भेद नाही. ओवी 54. ज्याने पाहिले अंतरी, त्याला दिसे सर्व हरी, तोची झाला संसारी मुक्त भावे.
अर्थ जो अंतर्मनात पाहतो त्याला सर्वत्र परमेश्वर दिसतो. ओवी 55. ज्याचे गेले अज्ञान त्याचे झाले समाधान, तोची झाला परिपूर्ण आत्मरूप. अर्थ ज्याचं अज्ञान नष्ट झालं तो पूर्ण समाधानी होतो. ओवी 56. ज्याशी नाही द्वैत भाव त्याचा झाला सद्भाव, तोची पावे परम ठाव निश्चय. अर्थ ज्याला भेदभाव नाही तोच परमेश्वराला प्राप्त होतो. ओवी 57. ज्याचे मन शांत झाले त्याचे सर्व साध्य झाले, तोची झाला निराळे जगापासून. अर्थ ज्याचं मन शांत आहे त्याने सर्व काही साध्य केलं आहे. ओवी 58. ज्याने ओळखीला आत्मा त्याला नाही काही कर्म, तोची झाला परमधामा शाश्वत. अर्थ ज्याने आत्मज्ञान मिळवलं त्याला कर्मबंधन राहत नाही. ओवी 59. ज्याशी नाही मायामोह त्याला नाही दुःखदोह, तोची झाला निर्मोह ज्ञानीजन. अर्थ ज्याला मोहमाया नाही तो दुःखापासून मुक्त होतो. ओवी 60. जग हे स्वप्नासारखे असे जाणे जेथे, तोची पावे सत्य ते मुक्त भावे. अर्थ जग स्वप्नासारखं आहे हे जो ओळखतो तोच सत्य प्राप्त करतो. ओवी 61. ज्याचे गेले अहंकार त्याला नाही संसार, तोची झाला पार भवसागर. अर्थ ज्याचा अहंकार नष्ट झाला तो संसारातून पार होतो. ओवी 62. ज्याची नाही देहबुद्धी त्याची झाली परबुद्धी, तोची झाला सिद्धी आत्मज्ञान. अर्थ जो शरीराला मी मानत नाही त्याला उच्च ज्ञान मिळतं. ओवी 63. ज्याने पाहिले स्वरूप त्याला नाही काही रूप, तोची झाला अनुप परब्रह्म. अर्थ ज्याने आत्म्याचं स्वरूप ओळखलं तो परमेश्वराशी एकरूप होतो. ओवी 64. ज्याचे गेले भेदभाव त्याचा झाला सद्भाव, तोची पावे परम ठाव निश्चित. अर्थ ज्याच्या मनात भेदभाव नाही तोच परमेश्वर प्राप्त करतो. ओवी 65. ज्ञान म्हणणे ऐसा आत्मा आहे सर्वांचा, जाणे जो हा प्रकाशा तोची मुक्त. अर्थ संत ज्ञानेश्वर म्हणतात आत्मा सर्वांमध्ये आहे, जो हे जाणतो तोच मुक्त होतो. मित्रांनो, चांगदेव 65 मधील या ओव्यांमधून आपल्याला एकच मोठी शिकवण मिळते. आपण आणि परमात्मा वेगळे नाही, आपणच तो आहोत. जेव्हा हे सत्य आपल्याला समजतं तेव्हा आपल्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि भीती हळूहळू नाहीशी होतात आणि आपल्याला खरी शांती मिळते. जर तुम्हाला अशा आध्यात्मिक आणि ज्ञानपूर्ण कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या ज्ञानप्रद व्हिडिओमध्ये. धन्यवाद.